मनसेनं आगामी विधानसभेसाठी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। शिवडीमधून राज ठाकरे यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवण्यात आलंय। 250च्या वर जागा लढवण्याचा चंग राज ठाकरे यांनी बांधलाय। अशातच त्यांनी पहिली उमेदवारी ही त्यांच्या अतिशय जवळचे असणारे बाळा नांदगावकर यांना घोषित केली आहे। एकंदरीतच विधानसभेसाठी आपण पाहतोय राज ठाकरे ऍक्शन मोडवर आलेले असून जय्यत तयारी त्यांनी आता सुरू केलेली आहे आणि त्यांनी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे। पंढरपूरमध्ये आहे, साक्षात विठ्ठलाच्या भूमीमध्ये मी या ठिकाणी माताईच्या आणि विठ्ठलाच्या भूमी आहे। आणि त्या ठिकाणी माझी आणि पंढरपूरचे आमचे दिलीप बापू धोत्रे दोघांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। मी पक्षप्रमुखांचा मनापासून आभार मानतो, पक्षाचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आज आमची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। माननीय राजसाहेबांचे या ठिकाणी आभार मानतोय की साहेबांनी माझ्यावर आज या ठिकाणी विश्वास दाखवला आणि साहेबांचा विश्वास 100% या ठिकाणी मी विश्वासास पात्र राहणार आहे। जनतेच्या अडचणीच्या काळात कुठला पक्ष कुठला नेता त्या लोकांच्या मतीला धावून गेला हे त्या सर्व मतदारांना माहीत आहे, त्या जनतेला माहीत आहे। त्यामुळे मला 100% खात्री आहे या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे। दरम्यान उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या दोन्ही नेत्यांचा परिचय आपण थोडक्यात पाहूया। बाळा नांदगावकर राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात। राज्याचे माजी गृह राज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे। माझगाव विधानसभेमधून सलग 3 वेळा ते आमदार राहिलेत। एकदा विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांचा पराभव त्यांनी केलेला आहे। 2009 ते 2014 या काळामध्ये शिवडी विधानसभेचे आमदार होते। मनसेमध्ये अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत। दिलीप धोत्रे कोण आहेत आपण पाहतोय, मनसेच्या सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत। 2004 साली विधानसभा त्यांनी लढवली आहे। विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत ते आहेत। मराठवाड्यामध्ये संघटनेचं काम वाढवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे।